तर आता मी व्हेन्यूवर पोहोचलेले आहे आणि मी आता आलेले आहे आंबट शौकी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला. आणि इथे रहेजा क्लब म्हणून आहे अंधेरीला, तिकडे आहे हा इव्हेंट ट्रेलर लॉन्चचा. मी पोहोचले नाही, हा अजून आलेली नाही आहे सवयीनुसार. ती एका शूटसाठी गेलेली सेटवरती, तर म्हणजे तिचा इंटरव्ह्यू शूट होता. तर ती आता निघाली आहे ठाण्यावरून. बघू आता ती कधी येते. मी तर पोहोचले आहे. आपण आज जाऊन बघूया कोण कोण आलं आहे आणि ओळखीचं ते सगळं बघूयात आपण. आणि आधी आत जाऊयात, कारण त्या अर्धा तास दिलेल्या वेळेच्या मी देखील लेटच आले आहे. पण थोडं चालतं अर्धा तास वगैरे, कारण की लगेच काही दिलेल्या वेळेत सुरू होत नाही इव्हेंट. आपण आता आतमध्ये जाऊया. चला, मी आलेले आहे. आपल्याला जायचं आहे सेकंड फ्लोअरवर. लिफ्टची ही सिस्टम भारी आहे ना. हे बघा, मूवीचं पोस्टर आहे इकडे. 13 जूनला रिलीज होणार आहे आणि हे कलाकार आहेत. तर मी इथे आले आहे ना, तर हा क्लब आहे. तर इथे स्विमिंग पूल वगैरे पण आहे. सदाबहार रंगीन अशा सुंदर आउटफिटमध्ये आज त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पूजा सावंत. मला पुढचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. जान्हवी ही भूमिका का करावीशी वाटली? व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. खरं तर आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च, या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते. कारण आता इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले. पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का. हा प्रश्न मी, प्रार्थना, अभिजित खांडकेकर, अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलाय. पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाहीत. त्यांनी या सिनेमाचं नाव, त्यांना हेच हवं होतं, आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं. पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी, बराच काळ गेला त्याच्यामध्ये, आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून, तेव्हा मला एक सेकंदही नाही लागला हो म्हणायला. कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं. आता तुम्ही ट्रेलर पाहिला, त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे. ती का आहे, कशासाठी आहे, काय होणार आहे पुढे, हे सगळं या फिल्ममध्ये आहे. आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन, या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये, हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते. आता हे नाव का ठेवलं, कशासाठी, हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल बेटर. बट आय लव्ड प्लेइंग जान्हवी. पण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे प्रोड्युसर ही यायच्या आधी आम्ही बसायचो, तर त्याच्यात एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी. तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे, तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या. तर तो म्हणलं की तू लिहि ना, मग तुला जर एवढं वाटतंय तर तू लिहि. तर म्हणलं मी कधी लिहिलं नाही. तर म्हटलं लिहून तर बघ ना, 1-2 सीन लिहि, काय होते बघू आपण. तर मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला, दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला. तो म्हटलं ब्रिलियंट आहे, म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे पोरांमध्ये, ती भाषा त्याच्यामध्ये उतरली आहे तुझ्यामुळे, तर तू कंटिन्यू कर. डायलॉगला तू अमित बेंद्रे बरोबर बस आणि तू सुरू कर. म्हणून अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. आणि मी आणि अमितनी बसून रोज 2-2, 3-3 सीन लिहून लिहून निखिल बरोबर डिस्कस करत 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 पुढे गेलो आम्ही. म्हणून त्याची ती सुरुवात झाली. जान्हवी, मी काही तुला इमोजीज सांगणार आहे, ट्रेंडिंग इमोजीज, आणि त्या इमोजीजना कुठलं पात्र साजेसं आहे. 28 पात्र आहेत खरं तर या चित्रपटात, त्यामुळे विचार करायला वेळ लागेल. हेल्प करा. येस, सिनेमा जान्हवीने केली आहे, तुम्ही आता करा. तर पहिलं आहे रेड हार्ट. रेड हार्ट जान्हवीच. ओके. लाऊड क्राईंग फेस. क्राईंग फेस, हा, लाऊड. मोनालिसाला देईल मी, कारण तिला बिचारीला सगळ्यांनी खूप छळलंय सेटवर, त्यामुळे तिचे लाऊड क्राईंग फेसच होती ती सेट. राईट मोनालिसा? फार असं दुःख बाहेर आलेलं आहे. फेस विथ टीयर्स ऑफ जॉय. टीयर्स ऑफ जॉय देखील आमचे आम्ही काही करा.
तुम्ही काही म्हणजे तुम्ही या आणि फक्त डायलॉग बोला, अरे वा, मला इतका आनंद व्हायचा. व्हॉट अ शॉट. ही वॉज ऑलवेज हॅपी. ही ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आहे. असा हसरा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळाला. थँक्यू. ऑलवेज हॅपी. आताही म्हणजे एकदम अशी लाऊड स्माइल वर्क आहे. एक्झॅक्टली. टीअर्स ऑफ जॉय. आत्ता पाणवलेले नाही आहेत ना डोळे? नाही. ओके, हा, पण त्याला थोडा वेळ दे. ओके, नेक्स्ट स्पार्कल्स. स्पार्कल्स. नाही, स्पार्कल्स प्रार्थना आहे. ओके, हा, ग्रेट, आय एग्री. फेस विथ गॉगल्स, यु नो. एक मिनिट. किरण. ओके. ॲटिट्यूड म्हणजे गुड ॲटिट्यूड. हा. लाईक नेहमी प्रेझेंटेबल असणं, सेटवर येणं आणि असं सगळ्यांना काय म्हणतात भुरळ घालणं. दॅट इज किरण. ओके, थँक्यू. एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. थँक्यू. सो दिघा नावाचं कॅरेक्टर आहे की आता तुम्ही बघितलं तसं की मी चक्क साधा बोळा आहे, कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये, कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये, म्हणजे आपलं जसं मी आहे तसं मी खरंच आहे तसं मला करायला मिळालं. तर नाही, पण एक खूप महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी या सिनेमाच्या माध्यमातून, की आपल्या समाजाचे खूप मुलं असतात की जे हळवी असतात, ज्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं तरी पटकन बोलत नाहीत कोणापाशी, आणि तो त्यांचं ते आतमध्ये कोंडून राहून ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात. तर असं न करता त्यांनी काय करावं, त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं, याबद्दल आमचा हा सिनेमा आहे. तर मला फार छान वाटतंय की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून, पात्राच्या माध्यमातून पोहोचवायला मिळतोय. थँक्यू. खरं तर मी खूप 5-6 वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला, आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो, तू एक तरी सिनेमा डिरेक्ट कर. ऐकलंय अगदीच. आणि त्यांनी ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं पात्र आहे. सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही, आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही. नाव ऐकून पण नाही. तेच तर पेन आहे. मी त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, तर ती पूर्ण होऊ शकते का? म्हटलं नाव बदल तू सिनेमाचं. हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे, त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील, त्याच्यात मला काही डाऊट नाहीये, पण हे नाव बदलता येईल का? त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईल, पण आता मी हे नाव बदलू शकत नाही. कशी आहेस ऋतुजा? नेहमीचा प्रश्न, नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न, कशी आहेस ऋतुजा? मी दिसतोय? मी आज विचारलं ना. हो, आज मला नेहमी हा प्रश्न कशी आहेस नेहा? केलेली आज आपण बघतोय ऋतुजाच्या डिश मध्ये काय आहे. काय मॅगी जरी वाटत तर अशा पद्धतीने ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आम्ही आता जेवून वगैरे घरी निघतोय. तर आज काही जास्त काही झालं नाही एवढं. कशाबद्दल नाही अगं आपल्या जनरल गप्पा झाल्याच नाही किती दिवसात. हो, चला आम्ही आमच्या गप्पा करतो. गेली होती आणि मी बाहेर थांबले होते आणि मी हिच्याशी बोलत थांबले. हो, आज तू छान दिसतेय. ते तर मी म्हणायला हवं. माझ्याकडे सेम आहे. माझी आहे ही बघा.
आणि रोहन दादाची पण सेम आहे. अच्छा चला. अगं बाई बरं. अगं बाई सॉरी. अगं मी इथे बघितलं पटकन आणि हसत. अगं सॉरी. अगं कर ना. Oh my God. जा तू एन्जॉय कर जा. ह्यांची काहीतरी आपापसातली मस्करी चालली आहे. मी तेच म्हणते ह्यांची आपापसातली मस्करी चालू आहे. चला. अगं तू कशी जाणार आहेस? मग ठीक आहे. बाय बाय. अगं बाय. अरे बाय.